नमस्कार. कोकणी गौरी ब्लॉग्समध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. खूप दिवसाच्या गॅपनंतर आजचा हा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी उभी आहे आमच्या टेरेसवर. तर आता इथनं तुम्हाला खालचा सगळा व्ह्यू दाखवणार आहे. तर हा बघा मंडळीनो, कसा मस्त असा व्ह्यू दिसतोय. कारण आमच्याकडे काल सकाळपासून खूप जास्त पाऊस लागतोय आणि ही बघा तुम्हाला दिसत असेल तर ना, इथे ना मी माझी अशी छोटीशी भाजी पेरली होती, जे आता तण उगवलंय. आपल्याला ते पण काढायचं आहे. आणि ही आहे मस्त अशी आमच्या ह्या नवीन घर बांधल्यानंतरची ही जुन्या घराची सगळी कौलं आहेत. आमची कौलं कोणे असं सगळं काढून ठेवलेलं आहे जुन्या घराचं. आणि हा आमचा वाडा. पूर्वी ह्याच्यात खूप गुरं वगैरे असायची, पण माझ्या सासऱ्यांच्या पायाचं ऑपरेशन झाल्यानंतर आता इथे काहीच नसतं. तर आज मुख्य कारण वर यायचं म्हणजे तुम्हाला असा हा छान मस्त व्ह्यू दाखवायचा होताच. आणि आपला व्हिडिओ पण चालू करायचा होता. पुन्हा एकदा यूट्यूब चॅनल सुरू होतं आहे आपलं. तर बघा कसं मस्त असं छान ढगाळ असं वातावरण झालेलं आहे. आणि आता काय करणार, पाऊस खूप पडतो आहे आमच्या इथे, त्यामुळे ना आम्ही खाली कपडे वाळत नाही घालू शकत. सो आता सासरेबुवाने आमच्या इकडे अशा दोऱ्या बांधून घेतल्यात आणि हे इथे आता मस्त असं तळत साचलेलं आहे. हे बघा, कारण इकडून येणारी झडपी, पत्र्यावरनं गळणारं पाणी असं सगळं खूप ओव्हरफ्लो निघतं आणि मग त्याचं सगळं खाली येतं. आणि ही आमच्या आहोंची सगळी सामान ठेवलेलं आहे अर्धा अधिक. तर हे बघा, ते बघा तिथे दोघं जण येऊन झोपलेले आहेत. हे हॅलो. आणि असा मस्तपैकी हा इकडला सगळा असा छान व्ह्यू. हे आमच्या सायाच्या झाडावरती आहेत ना, बरेचसे असे पक्षी येऊन बसलेले असतात. तिकडे बघा अशी मस्त खारुताई उड्या मारत मारत पळतीये. आणि हा परत चालू झालेला आहे. हे बघा, हे आमचं हे जे बारकं दिसतंय हे आमचं शेवग्याचं झाड आहे. आणि त्या शेवग्याच्या झाडावरती भरपूर सारे असे हे शेवगे लागलेले. तर आणि ते बघा कसा पडतोय, बघा बघा बघा. आणि तिकडे मस्त अशी लोकांची शेती झालेली आहे, बियाणं पेरून झालेलं आहे आणि असे छोटे 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 असे मस्त रोपे उगवलेले आहेत. अशी आहे ना आमच्या म्हणजे माझ्या घराच्या खूप आजूबाजूला शेती आहे, दिसत असेल तुम्हाला. तर ही बघा अशा प्रकारे. आणि आमची घरं आहेत ना अशी खूप जवळजवळ आहेत, म्हणजे ना तर आमचा ना एकमेकांचा लाईट चालू असेल किंवा काय तर ते आम्हाला लगेच कळतं, किंवा एकमेकांना हाका मारल्या ना त्या मस्त ऐकू जातात. सो आपला व्हिडिओ इतके दिवस बंद का होता, तर आम्हाला एक छान छोटा गोंडस असा मुलगा झालेला आहे. सो त्याचं सगळं करण्यामध्ये आत्ता तर 9 महिन्याचा असल्या कारणाने त्याचं सगळं करण्यामध्ये माझा पूर्ण वेळ जात होता. आणि ऑफकोर्स आपली गऱ्यांची फॅक्टरी चालू झाली होती, त्यामुळे त्यातही खूप वेळ जात होता. आणि ही आहेत ना, ही अशीच बिया टाकून जगलेली रोपं आहेत. तर ह्या वर्षी आहे ना ह्या काजूच्या झाडावरती आम्हाला जवळजवळ 1-1.5 किलो बिया मिळाल्या घरच्याच. ह्याला खत नाही, काही नाही, फवारणी नाही कसलीही. अशा प्रकारच्या ह्या आमच्या छोट्याशा काजूच्या झाडां आम्हाला बिया दिल्यात. आणि तिकडे बघा ते दिसते, हे जे काजूचं झाड आहे ना हे सुद्धा असंच बी टाकून जगलेलं आहे. आणि इथे मी भाजीमध्ये हिरवा माठ, लाल माठ आणि भेंडी लावलेली आहेत.
टोमॅटो, मिरची, त्याच्यानंतर सिमला मिरची, कोथिंबीर अशी मी बियाणं टाकली आहेत, पण ती अजून आलेली नाही आहेत. पण बघू शकता माझी भेंडीची रोपं आणि मस्त मस्त असा हिरवा आणि लाल माठ असा छान आलेला आहे डवरून. आणि आज जर समजा दुपारनंतर पाऊस कमी आला तर मी मस्त अशी आमच्या इथे मिळणारी कोकणात रानभाजी म्हणजे भारंगीची भाजी, सो ती मी आणायला जाणार आहे. गेले तर नक्की व्हिडिओ करून टाकीन. आणि हां, आपला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.